ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहे। बंधू भगिनींनो, प्रत्येक वधूवर लग्न साक्रामेंटाच्या वेळी ख्रिस्त सभेला साक्षी मानून सुखात आणि दुखात, अडचणीत आणि आरोग्यात पती पत्नी म्हणून आयुष्यभर एकमेकावर प्रेम करून जीवनभर एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याचे, परमेश्वरानं जे जोडलेलं आहे ते न तोडण्याचे, परमेश्वराकडून लाभलेल्या लेकरांवर ख्रिस्ती संस्कार करण्याचे, मुलांना श्रद्धेत आणि विश्वासामध्ये वाढवण्याचे आणि घडवण्याचे पती पत्नी म्हणून एकमेकांना वचन देतात। त्यांच्या रूपात ख्रिस्त सभेला एका नवीन कुटुंबाची देणगी लाभलेली असते। बंधू भगिनींनो, पती पत्नी म्हणून दोघांनी स्वीकारलेलं लग्न साक्रामेंट एकच, पती पत्नी म्हणून दोघांनी एकमेकांना दिलेलं वचनही एकच, पती पत्नी म्हणून दोघांनी वैवाहिक जीवनासाठी स्वीकारलेली जबाबदारी एकच, परस्परावर प्रेम आणि एकनिष्ठता दोघांसाठी सारखीच तेवढीच बंधनकारक, एकच श्रद्धा, एकच विश्वास, दोघंही एकाच परमेश्वराचे प्रतिरूप, एकाच परमेश्वराची लेकरं, दोघांनाही लाभलेला पवित्र आत्मा एकच, एकाच ख्रिस्त सभेचे दोन घटक, एकाच ख्रिस्त शरीराचे दोन अवयव, एक शरीर बनण्यासाठी दोघांनाही दैवी पाचारण, परमेश्वराची हाक, दोघांसाठी कुटुंबाचं ध्येय आणि कुटुंबाची उद्दिष्ट आणि दोघांच्या जबाबदाऱ्या या एकच। बंधू आणि भगिनींनो, वैवाहिक जीवनामध्ये ख्रिस्त सभेतील एक कुटुंब म्हणून या सर्व गोष्टी एकमेकांसाठी लग्न साक्रामेंटाच्या पवित्र बंधनामध्ये एकत्र आलेल्या सर्व पती पत्नींसाठी या सर्व गोष्टी कॉमन असतील, सारख्याच असतील, तर मग आपल्या ख्रिस्ती समाजात राहत असलेल्या कुटुंबामध्ये पती पत्नीच्या नात्यामध्ये एवढी तफावत, एवढी भिन्नता आणि एवढा वेगळेपणा का आणि कशासाठी, कोणत्या गोष्टी याला कारणीभूत आहेत, हे असं का घडतं? ख्रिस्त सभा आज पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत असताना आजच्या प्रभू वचनाच्या प्रकाशामध्ये आपल्या कुटुंबाचं मूल्यमापन, आत्मपरीक्षण आणि मूल्यांकन करणं ही प्रत्येक आई वडिलांची आध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे। बंधू भगिनींनो, पती आणि पत्नी म्हणून आम्ही दोघं प्रतिदिनी श्रद्धेत आणि विश्वासामध्ये खरोखर वाढत आहोत का? एक आई म्हणून, एक वडील म्हणून आम्ही दोघंही मिळून मुलांवर ख्रिस्ती संस्कारासाठी, प्रभूची सुवार्तिक मूल्य मुलांना देण्यासाठी एक मम्मी आणि एक डॅडी म्हणून आम्ही प्रामाणिकपणे, सामूहिकपणे आमच्या कुटुंबात प्रयत्न करत आहोत का? एक पती म्हणून, एक पत्नी म्हणून आम्ही दोघंही एकमेकांशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ आहोत का? आमचे दोघांचे संबंध एकमेकांबरोबर पारदर्शक आहेत का? मी दिवसभरामध्ये काय करतो आणि ती दिवसभरामध्ये काय करते, हे संवादाद्वारे आम्ही एकमेकांबरोबर कम्युनिकेट करतो का? आमच्या कुटुंबामध्ये ज्येष्ठांची, वृद्धांची, आजारांची, मनोरुग्णांची आणि विधवांची योग्य प्रकारे काळजी घेऊन आमच्या कुटुंबामध्ये त्यांना मानानं, सन्मानानं, आदरानं आणि प्रतिष्ठेनं आम्ही वागवतो का? एक आई म्हणून, एक वडील म्हणून आम्ही आमच्या मुलांसमोर आदर्श असं ख्रिस्ती जीवन त्यांच्या समोर ठेवतो का?
प्रभू येशू ख्रिस्ताला अभिप्रेत असलेलं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला संतोषकारक वाटेल असं आमचं कौटुंबिक जीवन आहे का? बंधू भगिनीनो, आज ख्रिस्त सभा त्या नाझरेत गावच्या पवित्र कुटुंबाचा सन्मान करीत आहे. आपण त्या नाझरेत गावच्या पवित्र कुटुंबाचा सन्मान का करतो? काय विशेष होतं त्या नाझरेत गावच्या पवित्र कुटुंबात? पती पत्नी म्हणून त्या दोघांचं एकमेकांबरोबरचे संबंध कसे होते? सुख दुःखात ते एकमेकांना कशा प्रकारे साथ देत होते? नाझरेत गावचं हे पवित्र कुटुंब श्रद्धेत आणि विश्वासामध्ये कसं वाढत होतं? बाळ येशूवर बालपणी ते कसे संस्कार करीत होते? पती पत्नी म्हणून ते एकमेकांशी किती एकनिष्ठ होते? त्यांच्या कुटुंबात आणि माझ्या कुटुंबामध्ये काय फरक आहे? काय तफावत आहे? आज पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत असताना याचा आढावा गांभीर्यानं घेणं एक आई म्हणून, एक वडील म्हणून माझं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. बंधून आणि भगिनीनो, आजच्या मत्ती लिखित शुभवर्तमानाच्या प्रकाशात नाझरेत गावच्या त्या पवित्र कुटुंबाकडे आपण लक्षपूर्वक प्रकाश झोत टाकूया. ज्या परिस्थितीत, ज्या वास्तवतेमध्ये, ज्या मनस्थितीमध्ये आणि ज्या मानसिकतेमध्ये समाजासमोर लाचार होऊन देवपुत्राला जनावराच्या वस्तीमध्ये, गुराढोरांच्या सहवासामध्ये, गुराच्या गवाणीमध्ये जन्म घ्यावा लागला, त्या तारणाऱ्याची ती गाथा, त्याची ती व्यथा, त्याची ती अवदसा, त्याची ती दशा आणि त्याची ती अवस्था याविषयी मी मुळीच बोलू इच्छित नाही. ती आपणा सर्वांना ठाऊक आहे. प्रभू येशू बाल्यावस्थेमध्ये 2 महिन्याचा होत नाही तोपर्यंत प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणतो, उठ, बालक आणि त्याची आई यांना घेऊन मिसर देशात पळून जा आणि मी सांगेपर्यंत तिथंच राहा, कारण बालकाचा घात करण्यासाठी, त्याला ठार मारण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, कल्पना करा, 2 महिन्याची ती बाळंतीण त्या नाजूक परिस्थितीमध्ये शेकडो मैलाचा प्रवास करून बेथलेमातून इजिप्त देशामध्ये जाणं हे वाटतं तेवढं सोपं नव्हतं. एका रात्रीमध्ये तो दैवी मेसेज आल्यानंतर रात्रीत सगळं आवरायचं, एका रात्रीमध्ये सगळं सावरायचं, बोजा बिस्तारा घेऊन तान्या बाळाला झोळीत घालून निघायचं. किती खडतर, किती वेदनात्मक आणि किती क्लेशदायक होतं हे सारं. सहन केलं त्या दोघांनी मिळून, त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवून गेले ते मिसर देशात. प्रभूचा शब्द प्रमाण मानून साथ दिली एकमेकांना, सुख दुःखात, आजारात आणि आरोग्यात एकमेकांशी एकनिष्ठ राहून. तिथं काही काळ, काही दिवस, काही महिने भरत नाही, तोच दुसरा मेसेज, उठ, बालकास आणि त्याच्या आईस घेऊन इस्रायलच्या देशात जा, कारण मुलाचा जीव घ्यावयास पाहत होते ते मरून गेले आहेत. देवाची वाणी दोघांनी विश्वासानं ऐकली आणि दोघंही पुन्हा बोजा बिस्तारा, आपला गरीब तुटपुंजी संसार घेऊन बाळ येशूला सोबत घेऊन इस्रायलात दाखल झाले. थकलेले, भागलेले, चिंताने, दुःखाने भरलेले आणि घाबरलेल्या, धास्तावलेल्या, भीतीच्या मनस्थितीमध्ये असलेल्या त्या कुटुंबाला पुन्हा तिसऱ्यांदा संदेश येतो, इस्रायलात थांबू नका, तर गालीलात जा. या पवित्र कुटुंबाच्या जीवनामध्ये सर्व काही त्या दैवी योजनेप्रमाणे आणि संदेशाने लिहिल्याप्रमाणे घडत होते आणि पती पत्नी म्हणून ते दोघंही त्या दैवी योजनेला विश्वासानं साथ देत होते
आजच्या शुभ वर्तमानाचा विचार करता प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, कोण म्हणतो की नाझरेत गावच्या त्या पवित्र कुटुंबाला प्रॉब्लेम्स नव्हतं? कोण म्हणतो की नाझरेत गावच्या त्या कुटुंबाला टेन्शन नव्हतं, ताण तणाव नव्हता? कोण म्हणतं नाझरेत गावच्या त्या कुटुंबाला अडचणी नव्हत्या, संकटे नव्हती, अरिष्टे नव्हती? कोण म्हणतं त्या पवित्र कुटुंबाची श्रद्धा आणि विश्वास ही कसोटीला लागली नव्हती? बंधूंनो आणि भगिनीनो, वैवाहिक जीवनात येणाऱ्या सर्व संकटांना, सर्व अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं. त्या परिस्थितीमध्ये त्यानं परमेश्वरावरती विश्वास ठेवला, एकमेकावर विश्वास ठेवला. सुखात दुखात ते एकमेकांना धरून राहिले, एकमेकांचे एकनिष्ठ राहिले. आई वडील दोघं मिळून बाळ येशूवरती चांगले संस्कार केले. ख्रिस्ती श्रद्धेत विश्वासामध्ये त्याला वाढवलं, घडवलं. एकमेकांना सोडण्याचा, विभक्त होण्याचा विचारही योसेफाच्या मनाला स्पर्शून गेला नाही. परंतु त्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्यानं आपला इगो, आपला अहम, आपला अविश्वास, आपला मानवी दृष्टिकोन बाजूला ठेवला. आपल्या अंतर्मनीचा ईश्वरी आवाज त्यानं ऐकला. पवित्र कुमारी मरियेची बेअब्रू करण्याचे त्यानं टाळले. स्वतःचा स्वार्थ, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून त्या दोघांनीही परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य दिलं, महत्व दिलं आणि ते वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांना धरून राहिले. बंधूंनो आणि भगिनीनो, आजच्या या आधुनिक कुटुंब व्यवस्थेमध्ये आपण काय पाहतो? तंत्र यंत्राच्या, विज्ञानाच्या या आधुनिक विचारसरणीच्या आणि मानसिकतेच्या, ऐशारामाच्या, चैनबाजीच्या, चंगलवादाच्या भोवऱ्यामध्ये कुटुंब व्यवस्था बऱ्यापैकी अडकलेली आहे. लग्न साक्रामेंट स्वीकारण्या अगोदर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहणं, आपली हौस भरल्यावर एकमेकांमध्ये मतभेद निर्माण झाल्यानंतर विभक्त होणं ही आपली ख्रिस्ती संस्कृती नाही, हे आपलं इंडियन कल्चर नाही. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, आध्यात्मिक पाया खचल्यामुळे या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत आणि असं करण्यामध्ये या पिढीला काही गैर आणि चुकीचं वाटत नाही. बंधू भगिनीनो, ही खेदाची बाब आहे. पती पत्नी मधील एकनिष्ठता, पती पत्नी मधील पारदर्शकता, पती पत्नीचा एकमेकावरील विश्वास आणि प्रेम याला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं ग्रहण लागलेलं आहे. संशयाची त्याला लागण झालेली आहे. पती पत्नी म्हणून एकमेकांच्या भावनांची, एकमेकांच्या विचारांची, मतांची, अस्तित्वाची कदर करणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना मानानं सन्मानानं वागवणं, एकमेकांबरोबर ॲडजस्टमेंट करणं, तडजोड करणं याचं प्रमाण प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो आजच्या या आधुनिक जगामध्ये बऱ्यापैकी खालावलेलं आहे. एकमेकांचं मानायला, एकमेकांचं ऐकायला, एकमेकांबरोबर चर्चा करायला, एकमेकांबरोबर झुकायला, एकमेकांसमोर शरणागती पत्करायला, एकमेकांना समंजसपणा दाखवायला, एकमेकांना क्षमा करून, समेट सलोखा करून एकत्र यायला सहजासहजी तयार होत नाही. माझंच ते खरं अशा या हेकेखोर वृत्तीमुळे आणि भूमिकेमुळे सोबत राहायचं असेल तर राहा, नाहीतर मुक्याटानं निघून जा, अशी वृत्ती, अशी भूमिका आज समाजामध्ये बळावत आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, कौटुंबिक, सामाजिक व आध्यात्मिक मूल्यांची बऱ्यापैकी घसरण आणि पायमल्ली कुटुंबामध्ये होत आहे. परमेश्वर प्रस्थापित आणि स्थापित ही कुटुंब व्यवस्था जगाच्या अंतापर्यंत टिकेल का? ती टिकून राहील का? यावर आजच्या या प्राप्त परिस्थितीमध्ये बोलणं आणि भाष्य करणं देखील कठीण झालेलं आहे.
काय पर्याय आहेत, ही कुटुंब व्यवस्था बाधित ठेवण्यासाठी काय पर्याय आहेत, ही कुटुंब व्यवस्था कायमची टिकवण्यासाठी. बंधूंनो आणि भगिनीनो, आजचं पहिलं आणि दुसरं वाचन आपल्याला या बाबतीमध्ये कौटुंबिक जीवनास मौलाचं असं मार्गदर्शन करीत आहेत. काय सांगतात ही वाचनं? आपण देवाचे पवित्र आणि प्रिय निवडलेले आहोत. म्हणूनच करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता आणि सहनशीलता धारण करण्याचा, पती पत्नी म्हणून भावा भावात, सासू सुनेत निर्माण झालेली गाराणी, भांडणे, दुरावा समेत क्षमा सलोखा सल्ला दिलेला आहे. बंधूंनो आणि भगिनीनो, पती पत्नीनं एकमेकांना अधीन राहून एकमेकांवरती प्रीती करण्याचा, ईश्वरी आज्ञा पाळण्याचा सल्ला आपणास वाचनामध्ये दिलेला आहे. बंधूंनो आणि भगिनीनो, कुटुंबात एकमेकांचा सन्मान, कौटुंबिक प्रार्थना, वृद्धांची कुटुंबात काळजी, त्या पवित्र आत्म्याचा आवाज प्रत्येकानं विश्वासानं ऐकला. पवित्र आत्म्याच्या सल्ल्यानुसार प्रत्येक जण विश्वासाने चालला तर कोणीही पती पत्नी एकमेकांशी विभक्त होणार नाही आणि परमेश्वरानं जे जोडलेलं आहे ते कधी तुटणार नाही. आमेन.